सर्वांना नमस्ते। UPSCच्या मेन्स 2023 सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामची सुरुवात आज झालेली आहे। UPSCच्या मेन्सच्या 2023चा पेपर आज सकाळी 9 ते 12 झाला आहे। त्याचं ॲनालिसिस आपण करणार आहोत। ही माझी फक्त एक पहिली रिॲक्शन आहे या पेपरवरची की पेपरमध्ये बाबा काय प्रकारे प्रश्न विचारले गेले होते, त्याच्यामध्ये काही वेगळा पॅटर्न दिसून येतोय का आणि त्याला कसं अप्रोच करता आलं असतं। याच्या डिटेल्ड ॲनालिसिस टॉपिक वाईज जर काही डिस्कशन करायचं असेल तरी आपण पुढच्या काळामध्ये ते अरेंज करू। ही फक्त एक फर्स्ट रिॲक्शन आहे, पण यातून जे विद्यार्थी पुढच्या वर्षी मेन्सचा विचार करतायत, ज्यांची यावर्षीची प्रिलिम्स काही मार्कांनीच राहिली किंवा ज्यांचा पुढच्या वर्षीचा पहिला अटेम्प्ट असणार आहे, अशांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यांना बरेच महत्त्वाचे पॉईंट्स या व्हिडिओमधून बघायला मिळतील आणि त्यानुसार त्यांना त्यांच्या एसेची तयारी अधिक चांगल्या प्रकारे करता येईल। तर जर का पेपर पाहिला ओव्हरऑल तर दरवर्षीप्रमाणेच हा पेपर प्रायमरीली मोठ्या प्रमाणात थेरॉटिकल स्वरूपाचा आहे हे आपल्याला बघायला मिळतं की ज्यामध्ये फिलॉसॉफिकल बेंट ऑफ माइंड ज्याचा आहे अशा विद्यार्थ्यांना हा पेपर जास्ती चांगल्या प्रकारे सोडवता येईल। त्याचबरोबर ज्यांचा अशा प्रकारचा बेंट ऑफ माइंड नाही आहे पण त्यांनी सुद्धा स्वतः इंट्रोस्पेक्शन करण्याची सवय लावली, स्वतःची मतं तयार करण्याची सवय लावली, त्याचबरोबर वेगवेगळे जे मुद्दे आहेत समाजासमोरचे, देशासमोरचे, जगासमोरचे, याचं डीप अंडरस्टँडिंग मिळवण्याचा प्रयत्न केला तर समाजाच्या समोरच्या या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांचं जे विचारी माइंड आहे, त्यांचा जो विचारी मेंदू आहे तो सगळ्यांना समोर आणता येईल आणि तेच या पेपरमधून पाहण्याचा UPSCचा प्रयत्न आहे। सो जर का आपण पाहिलं तर काही टॉपिक हे फिलॉसॉफिकल स्वरूपाचे आहेत, काही टॉपिक हे सोसायटल ऑब्झर्वेशनच्या स्वरूपाचे आहेत, त्याचबरोबर एज्युकेशन असेल, क्रिएटिव्हिटी असेल, अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवरती आपलं काय स्वतंत्र मत तुम्ही तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय मांडू शकता हे सांगण्याचा प्रयत्न या पेपरमध्ये आपल्याला केलेला पाहायला मिळतो। आणि त्याच्यामुळे यातले काही मुद्दे हे कंटेम्पररी टॉपिकशी पण निगडीत आहेत। जर का आपण पाहिलं म्हणजे की सेक्शन बी मध्ये विशेषतः जर का आपण विचार केला तर गर्ल्स आर वेट डाऊन बाय रिस्ट्रिक्शन्स, बॉईज विथ डिमांड्स टू इक्वली हार्मफुल डिसिप्लिन्स, हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये कुठे ना कुठे गेल्या काही काळामध्ये ज्या प्रकारे जेंडर इक्वॅलिटीचा प्रश्न जास्ती मोठा होतोय आणि फेमिनिस्ट मुवमेंट ज्यावेळेस स्ट्रॉंग झाली, आता त्यालाही अपोजिशन करणारी एक मुवमेंट जी आहे ती जन्म घेताना आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यामुळे मग जेंडर इक्वॅलिटीचा प्रश्न जो आहे तो कुठे ना कुठे करंट अफेअर्समधून आपण आलेला पाहायला मिळतो। त्याचबरोबर जर का आपण शेवटचा टॉपिक जरी पाहिला, एज्युकेशन इज व्हॉट रिमेन्स आफ्टर वन हॅज फॉरगॉटन व्हॉट वन हॅज लर्न्ड इन स्कूल, गेल्या काही काळामध्ये जर का आपण विचार केला तर ज्या पद्धतीने न्यू एज्युकेशन पॉलिसीचा विचार होतोय, त्याची चर्चा होतीये, त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठीच्या स्टेप्स घेतल्या जात आहेत, या सगळ्या अँगलने करंट अफेअर्सचा रिलेव्हन्सही आपल्याला बघायला मिळतो। तर दरवर्षीप्रमाणे सेक्शन ए हा जास्ती फिलॉसॉफिकल स्वरूपाचा, सेक्शन बी वाटताना जर का आपण पाहिलं त्यातले टॉपिक्स हे फिलॉसॉफिकल जरी दिसत असले तरीही कुठे ना कुठे आपले GSचे जे वेगवेगळे सब टॉपिक्स आहेत त्याच्याशी हे सगळे टॉपिक्स कुठे ना कुठे निगडीत आहेत। सो त्याच्यामुळे आपल्याला GS वरतीही भर हा नक्कीच द्यावा लागणार आहे आणि वेगवेगळ्या थीम्सवरती आपल्याला तयारी जी आहे ती करावी लागणार आहे। कंपॅरेटिव्ह अनालिसिस बघितलं वर्षानुवर्षांचं तर UPSCचे हे पेपर कन्सिस्टंटली फिलॉसॉफिकल आणि रिफ्लेक्टिव्ह टॉपिक्सवरती जास्ती जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये कंटेम्पररी इश्यूजना, जे कंटेम्पररी टॉपिक्स आहेत त्यांना थोडंसं फिलॉसॉफिकल स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न हा या पेपर्समध्ये आपल्याला बघायला मिळतो। नेहमीसारखंच सोसायटल इश्यूज असतील, शिक्षणाचे मुद्दे असतील, जेंडरचा मुद्दा असेल, टेक्नॉलॉजीचे काही मुद्दे असतील, हे मुद्दे वेळोवेळी रिपीट होताना बघायला मिळतात। त्यातलेच सोसायटी असेल, जेंडर असेल, एज्युकेशन असेल, हे यावर्षी आपल्याला रिपीट होताना बघायला मिळतंय आणि त्याच्यामुळे डिफिकल्टी लेवल जर का आपण पाहिली तर ती काही फारशी चेंज होताना आपल्याला बघायला मिळत नाहीये। डिफिकल्टी लेवल ऑलमोस्ट ऑल द टॉपिक्स आर फ्रॉम मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल आणि त्याच्यामुळे आपल्याला चॅलेंज हा जो आहे या पेपरचा दरवर्षीप्रमाणे तसाच आपल्याला पाहायला मिळतो की दिस इज the paper which is going to challenge your intuitions, this is the paper which is going to challenge your time management, this is the paper which is going to make you think deeply and express yourself to the fullest possible potential. सो हे सगळे बेसिक ॲनालिसिस जे आहे ते मला या पेपरचं बघायला मिळतं। सो त्यामध्ये बॅलन्स्ड प्रिपरेशन प्रत्येकाला करावं लागणार आहे की ज्यामध्ये करंट अफेअर्सचाही अभ्यास लागणार आहे, फिलॉसॉफीचंही नॉलेज तुम्हाला मिळवावं लागणार आहे, सोसायटीमध्ये समाजामध्ये काय प्रकारचे इश्यू सध्या चालू आहेत त्याचा हिस्टॉरिकल लिंकेज आपण कसं करू शकतो, असं सगळं तयारी करताना आपल्याला डोक्यात ठेवून त्या दिशेने मार्गक्रमण आपल्याला करावं लागणार आहे। जर का आपण सेक्शन एचा विचार केला
त्यातला पहिला टॉपिकच आहे. ओव्हरऑल सगळे टॉपिकही तुम्हाला पाहायला मिळतात. सो हे सगळेच्या सगळे जे सेक्शन ए चे टॉपिक आहेत हे फिलॉसॉफिकल स्वरूपाचे जास्ती आहेत. त्यातला पहिलाच जो टॉपिक आहे, थिंकिंग इज लाईक अ गेम, इट डज नॉट बिगिन अनलेस देर इज अन अपोजिट टीम. खूप थॉट प्रोवोकिंग असा टॉपिक आहे, कारण कुठे ना कुठे थिंकिंगचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर ती थिंकिंग अशी युनिलॅटरल नाही आहे, पॅसिव्ह प्रोसेस नाही आहे, पण थिंकिंग ही सुद्धा एक ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. त्यामध्ये सुद्धा आपण सतत विचार करत असतो आणि त्या विचारांमधून ही डायनॅमिक प्रोसेस जी आहे ती घडत असते. म्हणजे एक स्टेटमेंट पण मला आठवतं की ट्रू साइन ऑफ इंटेलिजन्स इज नॉट नॉलेज बट इमॅजिनेशन. आणि त्यामुळे मग कधी कधी बाबा आपल्याला इमॅजिनेशनच्या माध्यमातून थिंकिंग आपलं कसं डेव्हलप करायचंय, त्याचबरोबर समोर खरं अपोजिशन नसेल तरी आपल्याला जो काही विचार समोर आपल्या मनामध्ये येतोय त्याच विचाराची दुसरी पण एखादी बाजू असू शकते का, याचा विचार करून बाबा आपली ती थिंकिंग प्रोसेस एनहान्स करणं. आपल्या मराठीमध्येही संत तुकारामांनी सांगून ठेवलेलं आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. कारण अपोजिशन असल्यानंतर आपल्याला आपला जो काही परफॉर्मन्स आहे तो एलिव्हिएट करणं, तो परफॉर्मन्स अजून एका उच्च पातळीवरती नेणं, यासाठी आपल्याला विचार प्रवृत्त आपण व्हायला लागत असतो. सो त्याच्यामुळे या बाजूनेही आपण विचार करू शकतो, ते एक्झाम्पलही मांडू शकतो. किंवा तुम्ही एक्झाम्पल मांडू शकता की चेसच्या ग्रेटेस्ट मॅचेस जशा झाल्या, म्हणजे विश्वनाथ आनंद असेल, गॅरी कास्परोव्ह असेल, यांच्यामध्ये झालेल्या मॅचेस असतील, किंवा अजून नंतरच्या काळामध्ये काही जणांच्या झालेल्या मॅचेस असतील, किंवा क्रिकेटमधलं एक्झाम्पल घेतलं की 2003च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा फास्ट बॉलर, वन ऑफ द ग्रेट्स ऑफ दॅट पर्टिक्युलर एरा ऑफ फास्ट बॉलिंग, की ज्यामध्ये शोएब अख्तरने सांगितलं होतं की सचिन जरी ग्रेटेस्ट बाबा म्हटला जात असणारा बॅट्समन असला तरी मी ग्रेटेस्ट बाबा बॉलर आहे किंवा काय. पण त्या मॅचमध्ये शोएब अख्तरनेही चांगल्या प्रकारे बाउन्सर्स पासून सगळ्या गोष्टी टाकण्याचा प्रयत्न केला आणि सचिननेही त्याला त्यापेक्षा एक पाऊल पुढे राहून त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला बॅटने, आणि आपण त्या मॅचचा आनंद घेतलेला असेलच सगळ्यांनी. सो कशा पद्धतीने अपोजिशन असल्यामुळे आपण फक्त स्वतःचा नाही तर समोरच्याचाही परफॉर्मन्स आणि त्याने बाबा ती गेम पूर्ण जी आहे, आयुष्याची सुद्धा गेम आपण कनेक्ट करू शकतो की ती कशी एनहान्स होऊ शकते. मग याच टॉपिकला तुम्ही पुढे जाऊन व्हरायटी ऑफ थॉट्स, ठीक आहे, किंवा अपोजिशन, विरोधाचं महत्व किती आहे, मग पार्लमेंटमध्ये विरोधकांचं महत्व कसं आहे, इथपासून ते जगभरामध्ये जी कुठे ना कुठे इनटॉलरन्स वाढत चाललेलं आहे की काय, अशी शक्यता व्यक्त केली जाते, किंवा जग हे जास्ती युनिपोलर होत चाललंय की काय, एकांगी विचार करणारे लोक जास्ती बाबा सध्या डॉमिनंट होत आहेत की काय, अशा प्रकारचा जो एक मतप्रवाह व्यक्त केला जातोय. मग त्यामध्येही तुम्ही अपोजिशनचं महत्व जे आहे ते नक्कीच यामध्ये हायलाईट करू शकता. आणि यामध्ये तुम्हाला इमॅजिनेशन, तुमची नॉवेल्टी वापरावी लागणार आहे. आणि बाबा अपोजिशनमुळे हे इमॅजिनेशन आणि नॉवेल्टी कशा पद्धतीने बाबा समोर येते, त्याचं महत्व कसं आहे हे तुम्ही नक्कीच सांगू शकता. आणि तुम्हाला थोडंसं इनडेप्थ अनालिसिस करावं लागेल सायकोलॉजी ऑफ थिंकिंगचं, कॉम्पिटिशनचं, आणि आपली जी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट जी होते, विचारांची डेव्हलपमेंट जी होते, त्या सगळ्यांचा आपल्या थिंकिंगवरती, आपल्या कॉम्पिटिशन विषयी असणाऱ्या अनालिसिसवरती कसा इम्पॅक्ट पडतो, त्याने कशा पद्धतीने आपलं थिंकिंग डेव्हलप होतं, या सगळ्याचा विचार जो आहे तो इथे आपण करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा ज्यावेळेस टॉपिक असतो त्यावेळेस आपण डायलेक्टिक मेथड जी आहे, अशा डायलेक्टिक मेथड सारख्या फिलॉसॉफिकल मेथोडॉलॉजीचाही वापर जो आहे तो करू शकतो. त्यामध्ये आपण सांगू शकतो की इंडिव्हिज्युअल थॉट्स, प्रत्येकाचे स्वतःचे वैयक्तिक विचार हेही कसे महत्वाचे आहेत, पण त्याचबरोबर ज्या वेळेस अपोजिशन असणार आहे, ज्यावेळेस विरोधक असणार आहेत, विरोध असणार आहे, सो त्याने अजून ते थॉट्स रिफाईन व्हायला, ते थॉट्स, ते विचार अजून क्लॅरिफाय व्हायला, त्याला एक अजून सेन्स ऑफ पर्पज, डायरेक्शन मिळायला कशी मदत होणार आहे हे आपण नक्कीच त्याच्यामध्ये पाहू शकतो. सो त्याच्यामुळे तुम्ही चेसचं एक्झाम्पल, ऑलिम्पिकच्या गेमचं एक्झाम्पल, आणि ऑलिम्पिक्समध्ये ज्या प्लेयर्सने परफॉर्म करताना याच्या आधी त्यांच्या परफॉर्मन्समध्ये तो पीक परफॉर्मन्स गाठला नव्हता, पण ऑलिम्पिकमध्ये त्या लेवलची आता कॉम्पिटिशन आहे समोर, तर आपला परफॉर्मन्स पण आता कसा आपल्याला अजून तोडीस तोड न्यायचा आहे हा विचार करून त्यांनी इंडिव्हिज्युअल रेकॉर्ड्सही ऑलिम्पिक्समध्ये कसे बनवले, इथपासूनची एक्झाम्पल जी आहे तुम्ही सांगू शकता. आणि याच प्रकारच्या कॉम्पिटिशनमधून, याच प्रकारच्या अपोजिशनमधून पर्सनल ग्रोथ कशी होऊ शकते, त्याचबरोबर डायव्हर्स ओपिनियन्स ज्या वेळेस असतात एखाद्या समाजामध्ये, त्याची कलेक्टिव्ह प्रोग्रेस कशी होऊ शकते, किंवा बाबा मग विमेन असतील, चिल्ड्रन असतील, सिनियर सिटीजन्स असतील, यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांच्या पर्स्पेक्टिव्हमधून आपण ओव्हरऑल समाजाच्या प्रगतीचा एक वेगळा आलेख कसा तयार करू शकतो, हे सगळे मुद्दे आपण तिथे नक्कीच इन्क्लूड करायचा प्रयत्न या एसेमध्ये करता येणं शक्य आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीने आत्ताच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही आपल्याला कॉम्पिटिशनचा एक अँगल डेव्हलप होताना बघायला मिळतोय, आणि त्यामुळे मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपलं
स्वतःचे प्रोग्रामिंगचे स्किल्स असतील, नॉलेज गॅदरिंगसाठीचे वेगळे टूल्स असतील, आणि मग क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन बाबा एआयच्या चॅलेंजमुळे माणसांचं कसं वाढू शकेल, मग त्याच्याबद्दल असणारे काही एक्सपेरिमेंट जरी असतील, मग तुम्ही एलन मस्क कशा पद्धतीने न्यूरालिंक नावाची कंपनी बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या माध्यमातून बाबा आपली थिंकिंग कॅपॅबिलिटी, आपली कॉग्निटिव्ह पॉवर अजून कशी वाढवता येईल, कारण आता चॅलेंज येतोय एआयचा. इथपासूनचे मुद्दे जे आहेत ते आपण त्याच्यामध्ये टच करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही कॉम्पिटिशन, अपोजिशन याच्याविषयी ईस्टर्न फिलॉसॉफी काय सांगते, वेस्टर्न फिलॉसॉफी काय सांगते, इंडियन फिलॉसॉफी काय सांगते, याचा विचार नक्कीच करू शकता. त्याचे मुद्दे तुम्ही मांडू शकता. आणि शेवटाकडे या एसेमध्ये एक शक्यतो अपोजिशन कशा पद्धतीने आपण पॉझिटिव्ह नोटवरती नेऊ शकतो, की त्या अपोजिशनला, त्या क्रिटिसिझमला आपण कन्स्ट्रक्टिव्हली घेतलं तर त्याच्याने आपली कलेक्टिव्ह ग्रोथ आणि इनोव्हेशनच कसं वाढणार आहे, या पद्धतीने आपण हा एसे जो आहे तो टॅकल करू शकतो. सो या एसेवरचा हा माझा पहिला टेक. आपण पुढच्या एसेच्या टॉपिककडे जाऊयात, जो टॉपिक आहे विजनरी डिसिजन मेकिंग हॅपन्स ॲट द इंटरसेक्शन ऑफ इंट्युशन अँड लॉजिक. अगेन अ व्हेरी थॉट प्रोवोकिंग स्टेटमेंट ओव्हर हिअर दॅट वी कॅन ऑब्झर्व इन दिस पर्टिक्युलर एसे टॉपिक. मला हा पर्टिक्युलर टॉपिक पाहिल्यावरती ते आईन्स्टाईनचं स्टेटमेंट आठवलं, की ज्या आईन्स्टाईनच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक इंटिट्यूव्ह माइंड आहे, हे सॅक्रेड गिफ्ट आहे, पवित्र गिफ्ट आहे. इंटिट्यूव्ह माइंड इज अ सॅक्रेड गिफ्ट अँड द रॅशनल माइंड इज अ फेथफुल सर्वंट. आणि तो पुढे जाऊन म्हणतो, वी हॅव क्रिएटेड अ सोसायटी दॅट ऑनर्स द सर्वंट अँड हॅज फॉरगॉटन द गिफ्ट. आपण अशी सोसायटी बनवली आहे की जे कुठे ना कुठे रॅशनल माइंडला जास्ती फोकस करणारं सगळं स्ट्रक्चर आपण तयार करतोय त्या सोसायटीमध्ये, पण इंटिट्यूव्ह माइंडचं जे सॅक्रेड गिफ्ट आहे, पवित्र गिफ्ट आहे आपल्या सगळ्या ह्युमन बिंग्सला मिळालेलं, आपल्या सगळ्या मानवतेला मिळालेलं, ते आपण कुठे ना कुठे विसरत चाललेलो आहोत की काय, असं अल्बर्ट आईन्स्टाईनने त्यावेळेस सांगितलं होतं. हेच एक्झाम्पल, हेच कोटेशन घेऊन तुम्ही लिंक करू शकता. फॉर एक्झाम्पल की कशा पद्धतीने स्टीव्ह जॉब्सने सुद्धा मोठ्या प्रमाणावरती या सगळ्यामध्ये विचार केला होता. त्याने लॉजिक जे आहे त्याच्यातून त्याने लॉजिकचाच संबंध ज्या पद्धतीने ग्राउंड ब्रेकिंग इनोव्हेशन्स करण्यासाठी लावला, त्यात इंटिट्यूव्ह ज्या वेगवेगळे फीचर्स आहेत जसे आयफोनमध्ये आणले, असे वेगवेगळे कनेक्शन जे आहेत तुम्ही या टॉपिकमध्ये नक्कीच लावू शकता. तुम्ही याच्यामध्ये एन्शियंट काळामध्ये कशा प्रकारे डिसिजन मेकिंग व्हायचं, आता मॉडर्न काळामध्ये कसा डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंगचा अप्रोच जो आहे तो जास्ती फोकसमध्ये येतो आहे, याचाही विचार तुम्ही करू शकता. आणि याच पद्धतीने ज्या वेळेस तुम्ही हा मुद्दा मांडताय त्यावेळेस गट फिलिंगचं महत्त्व, त्याचबरोबर गट फिलिंग आणि इम्पेरिकल इव्हिडन्स ज्याला आपण मानतो की बाबा डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग, या दोन्हीमध्ये बॅलन्स कसा करता येणं शक्य आहे, या दोन्हीचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसे आहेत, याची तुमची डेप्थ ऑफ आर्ग्युमेंट जी आहे ती व्यक्त होणं त्या पर्टिक्युलर एसेमध्ये महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगावं लागेल की सायकोलॉजी कशी आहे इंट्युशनच्या मागची, त्याचबरोबर लॉजिकच्या मागचं सायन्स काय आहे, आणि या दोन्हीला बाबा एकत्र घेऊन आपलं डिसिजन मेकिंग आपण अजून जास्ती विजनरी कसं बनवू शकतो. आणि त्यानुसार मग तुम्ही काही पॉलिटिक्समधली उदाहरणं असतील, काही ग्लोबल बिझनेस डिसिजन्समधली उदाहरणं असतील, किंवा जुगाड कल्चर असेल, या सगळ्यापासून तुम्ही एक्झाम्पल्स देत देत तुमच्या आयुष्यामध्ये पर्सनल एक्सपिरियन्सेस, ॲडवाईस आणि कलेक्टिव्ह डिसिजन मेकिंग हे तुम्ही कसं साधता. कलेक्टिव्ह डिसिजन मेकिंग ज्यावेळेस आपण एखाद्या समाजाच्या लेवलला करत असतो त्यावेळेस कल्चरल बिलीफ्सचा, सायंटिफिक एव्हिडन्सचा त्याच्यावरती कसा इम्पॅक्ट असतो, मग त्यातून ह्या सगळ्या इंट्युशन्स आणि लॉजिकचं इंटरसेक्शन तुम्ही कसं सांगू शकता, हे मुद्दे जे आहेत ते तुम्ही सांगणं उपयोगाचं ठरेल. आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचं एक एसेचं जे सगळं स्ट्रक्चर आहे ते फ्रेम करू शकता. सो त्याच्यामुळे ज्या वेळेस आपण असे एसे लिहितोय तर त्यावेळेस आपण इंट्युशन असेल आणि लॉजिक असेल या दोन्हीचं एक तुमचं अंडरस्टँडिंग त्या उत्तरांमध्ये, त्या एसेमध्ये मांडणं, आणि त्याचबरोबर बाबा त्याच्याविषयी इंट्युशन आणि रिझन ज्याला आपण म्हणतो, रॅशनल माइंड ज्याला आपण म्हणतो, यांच्यामधला जो फिलॉसॉफिकल डिबेट आहे त्या फिलॉसॉफिकल डिबेटची सुद्धा चर्चा जी आहे ती आपण आपल्या एसेमध्ये करू शकतो. आणि कशा पद्धतीने हे सगळे डिसिजन्स महत्त्वाचे असतात, पण इंट्युशन असेल आणि लॉजिक असेल त्यामध्ये फक्त आणि फक्त इंट्युशनवरती बेस्ड आपण डिसिजन घेतले तर त्याला कुठलाच त्याच्यामध्ये ग्राउंडिंग प्रॉब्लेम तयार होईल की कशाच्या आधारे आपण एखादं डिसिजन घेतोय. ठीक आहे, त्याला ऍक्च्युअल ग्राउंड रियालिटीचा संबंध आहे की नाही, कदाचित तो प्रश्न निर्माण होईल.
पण फक्त आणि फक्त आपण लॉजिकचा विचार केला तर त्याच्याने कदाचित आपण जास्त रिस्क अवर्स बनू शकतो, त्याच्याने कदाचित आपण आपली एखाद्या गोष्टीमध्ये रिस्क घेण्याची कॅपॅसिटी कमी होऊ शकते. त्याचबरोबर फक्त डेटा काही मुद्दे सांगतो त्यामुळे फक्त एवढंच करायला पाहिजे, त्याच्या पुढे जायला नको, याने आपल्या विचारांना आणि ऍक्शन्सला लिमिटेशन्स येऊ शकतात. सो त्यामुळे दोन्हीमध्ये जो आपल्याला फाईन बॅलन्स साधायचा आहे, मग तो इंट्युशन मधला असेल आणि लॉजिक मधला असेल, तो महत्वाचा असेल. आणि त्या एंडवरती आपण हे आपला जो एसेचा टॉपिक आहे तो एंड करू शकतो. पुढचा टॉपिकही तसाच महत्वाचा आहे आणि तो तर खरं पाहायला गेलं तर एक वन ऑफ द ग्रेटेस्ट रायटर्स ऑफ ऑल टाइम J.R.R. टॉल्किन जे आहेत तर त्यांच्या स्टेटमेंटवरती आधारित आहे. त्यांचं खरं तर फुल स्टेटमेंटही बऱ्याच जणांना माहिती असणार आहे. सगळ्यांना कल्पना असेल कोण आहेत हे टॉल्किन, ज्यांनी हॉबिट आणि लॉर्ड ऑफ द रिंग्स यांचं लेखन केलं आणि ते मोठे लेखक होते आणि बऱ्याच त्यांनी गोष्टी लिहिलेल्या होत्या. सो त्यांचं कोटेशन होतं, ऑल दॅट इज गोल्ड डज नॉट ग्लिटर, नॉट ऑल दोज हू वँडर आर लॉस्ट. तर त्याच्यामुळे जे सगळंच चमकतं बाबा ते सोनंच असतं असं नाहीये, आणि जे कोणी बाबा रस्ता भटकलेले वाटतील ते सगळेच बाबा भटकलेलेच असतात, आयुष्यात काहीच करू शकत नाही असं नाहीये. या टॉपिकवरती खूप एम्फसाइज करून आपण लिहू शकतो. आणि मला दिसून आलं ज्यावेळेस मी काही विद्यार्थ्यांशी आपल्या बोललो की त्यांनी कोणते एसेचे टॉपिक पिकअप केलेले होते, तर तिसरा टॉपिक आणि 8वा टॉपिक जो आहे नॉट ऑल हू वँडर आर लॉस्ट, हा आत्ताचा टॉपिक, आणि 8वा टॉपिक एज्युकेशन इज व्हॉट रिमेन्स आफ्टर वन हॅज फॉरगेटन व्हॉट वन हॅज लर्न्ड इन द स्कूल, या 2 टॉपिक्सवरतीच मुलांचाही जास्ती भर होता. तुलनेने त्यांना हे जास्ती सोपे वाटले असं आत्ताचं तरी प्रायमरी रिॲक्शन माझ्याकडे आता येताना बघायला मिळते. तर हा टॉपिक जो आहे नॉट ऑल हू वँडर आर लॉस्ट, याच्यामध्ये आपण खूप सारी एक्झाम्पल देऊ शकतो की बाबा प्रत्येकाने आयुष्यामध्ये ज्या वेळेस एक दिशा ठरवली, स्टार्टिंग पॉईंट काहीतरी होता, एंड गोल मिशन स्टेटमेंट काहीतरी होतं. नेहमीच तो प्रवास असा युनिलॅटरल लिनियरच असेल असं नाही, कधी कधी भटकावं लागलं मार्गापासून, ठीक आहे, पण परत एकदा त्या प्रवासामध्ये समजा आपण कुठे ना कुठे आपला आनंद शोधला तर बाबा आपण पूर्णपणे लॉस्ट होण्याचं, पूर्णपणे हरवून जाण्याचं काही कारण राहणार नाही. आणि आपण प्रवासावरती लक्ष दिलं तर ऑटोमॅटिकली आपलं जे डेस्टिनेशन आहे, आपलं जे अंतिम ध्येय आहे, ठिकाण आहे, तिथपर्यंत आपण पोचायला इझिली अचीव आपण ते करायला आपल्याला काही खूप अवघड असणार नाहीये. या अर्थाचं हे जे पूर्ण स्टेटमेंट आहे ते महत्वाचं आहे आणि त्यानुसार तुम्ही अनालिसिस करू शकता. कारण तुम्ही तेन्झिंग नॉर्गे असेल, एडमंड हिलरी असेल यांची स्टोरी सांगू शकता की फिरता फिरता भटकता भटकता एव्हरेस्ट कसा बाबा त्याचा शोध लागला, तिथपर्यंत ते पोचलेपासून, आणि असे सगळे मुद्दे. असे वेगवेगळे एक्झाम्पल तुम्ही टाकू शकता की कसं भारतामध्ये सुद्धा वेगवेगळे पॉलिटिकल लीडर्स असतील, आपले हिस्टॉरिकल महत्वाचे काही फिगर्स असतील, विवेकानंद असतील, टिळक असतील, गांधीजी असतील, यांनी सुद्धा बाबा कसा प्रवास आखला, देशभराचा प्रवास आखला. त्याला काही एक ध्येयच होतं फक्त असंही नाहीये, पण त्या प्रवासाने त्यांना एनरिच केलं, त्यातून त्यांना अजून एक नवीन दृष्टी मिळाली आणि त्या माध्यमातून त्यांनी आपलं देशाचं, समाजाचं काम जे आहे ते पुढे नेलं. आणि त्याचमुळे जर का आपण पाहिलं तर हे प्रवास जे आहेत, हे वँडरिंग जे आहे, हे कशा पद्धतीने आपण जास्ती चांगल्या पद्धतीने त्या प्रवासाला एन्जॉय करू शकतो याच्यावरती भर जो आहे तो आपला असला पाहिजे. की ज्यामध्ये तुम्ही सुरुवात करताना सांगू शकता की कसं आधी ज्या वेळेस नॉमॅडिक सिव्हिलायझेशन्स होते एन्शियंट काळामध्ये, ते आत्ताच्या काळापर्यंत सुद्धा मॉडर्न डे मध्ये बॅकपॅकर्सची जी नवीन सगळी मुवमेंट आलेली आहे, आणि बॅकपॅकर्स बाबा त्यांचं स्वतःचं काही ठिकाण नाहीये, पण ते जगाची भटकंती करत असतात, जगभरात फिरत असतात आणि त्यातून त्यांच्या आयुष्याचा मार्ग जो आहे तो साधत असतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही याचाही उल्लेख करू शकता की कसं आता वर्क फ्रॉम होम आणि इंटरनेट आणि या सगळ्या गोष्टींमुळे बाबा आता जर का तुम्हाला काम करत करत बाबा अख्खं जग भटकायचंय तरी पण ते तुम्हाला कसं सहज शक्य आहे, इथपासूनचे मुद्दे जे आहेत ते आपण याच्यावरती हायलाईट करायला या एसेमध्ये हरकत नाहीये. आणि या सगळ्या वँडरिंगमध्ये, या सगळ्या शोधामध्ये, भटकंतीमध्ये जो रोमॅन्टिसिझम कुठे ना कुठे इन्व्हॉल्ड आहे, की ज्याच्यामधून आपण फक्त आणि फक्त आजूबाजूचा परिसरच शोधत असतो असं नाही, तर या भटकंतीमधून, या वँडरिंगमधून, या सगळ्या बाबा प्रवासामधून आपण स्वतःच्या शोधाचा सुद्धा जो प्रोफाऊंड प्रवास आहे, जो प्रत्येकाचा कंटिन्युअस चालू असतो, आयुष्यभर चालू असतो, तो सुद्धा आपण कसा साधू शकतो, हे सगळं जे आहे ते या इमॅजिनेशन आणि नॉवेल्टीच्या माध्यमातून आपण त्या आपल्या एक्झाम्पल्समध्ये, एसेजमधून ते व्यक्त करणं हे महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर फक्त आणि फक्त हा जो प्रवास आहे हा फक्त फिजिकल वँडरिंग म्हणजे आपली प्रत्यक्ष भटकंती इकडे तिकडे इथपर्यंत आपण तो एसेचा स्कोप लिमिट नाही करायचा आहे, तर त्याच्या पुढे जाऊन
बाबा मेंटल एक्सप्लोरेशनवरती भर द्यायचा आहे आणि बाबा त्या माध्यमातून सुद्धा आपण कसं सेल्फ डिस्कव्हरीकडचा आपला प्रवास होऊ शकतो आणि त्या माध्यमातून बाबा आपण डिस्कव्हरी ज्या आहेत नवीन नवीन त्या आखू शकतो हे आपण सांगू शकतो. मग त्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता कोलंबस पासून की ग्रेट एक्सप्लोरर आणि त्यांनी कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी शोधल्या. त्याचबरोबर वेगवेगळे भारतामधले संत असतील, महात्मे असतील आणि त्यांच्या वेगवेगळ्या जर्नीज, त्यांचे सगळे वेगवेगळे ट्रॅव्हल्स आणि त्या माध्यमातून त्यांनी अचीव केलेल्या गोष्टी. सो ही जी पर्सनल जर्नी आहे सेल्फ डिस्कव्हरीची, ही जी सोसायटीचे व्ह्यूज आहेत या सगळ्या भटकंती करणाऱ्यांवरती किंवा जे सेटल होतात एखाद्या ठिकाणी त्यांच्यावरती, हे सगळे आपण एकत्र करून आपल्या एसेमध्ये ते गुंफणं महत्त्वाचं ठरेल. आणि त्या माध्यमातून बाबा टेक्नॉलॉजिकल टूल्स कशा पद्धतीने आपल्याला आता या भटकंतीमध्ये बाबा मदत करतात आणि मग ती भटकंती फक्त आणि फक्त फिजिकल नसणारे अगेन तर टेक्नॉलॉजिकल टूल्स जे आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट सारख्या पण गोष्टी असतील त्या पण तुम्हाला तुमच्या सेल्फ डिस्कव्हरीच्या प्रोसेसमध्ये कशा पद्धतीने मदत करतात इथपर्यंत तुम्ही त्या गोष्टींशी लिंक करू शकता. कधी कधी ही जी भटकंती असते काही जणांना इम्पोज केलेली असू शकते, फोर्स्ड वँडरिंग त्यांना करावं लागत असू शकतं कारण त्यांनी जो मार्ग निवडलाय त्यात त्यांना अपयश मिळतंय. पण जे काही अपयश मिळालंय त्यांनी ठरवलेल्या मार्गामध्ये त्यामुळे त्यांना कंपल्सरीली काही गोष्टी कराव्या लागतायत, पण त्या गोष्टींमध्ये त्यांनी आनंद शोधला आणि त्यातून त्यांनी कशा नवीन नवीन डिस्कव्हरीज त्यांच्या आयुष्यामध्ये केल्या, त्याच्यात कसा मार्ग शोधला आणि यशस्वी झाले हे तुम्ही सांगू शकता. मग त्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता वेगवेगळ्या लोकांचं, मग ज्याच्यामध्ये ग्रेट्स आहेत की सचिन तेंडुलकर असेल काय किंवा तुम्ही बाकीचीही एक्झाम्पल जी आहेत वेगवेगळ्या लोकांची, मग धीरूभाई अंबानी असतील काय, बाकीचे आपले वेगवेगळे सायंटिस्ट असतील काय, यांच्यापासूनची वेगवेगळी एक्झाम्पल जी आहे तुम्ही नक्कीच या ठिकाणी देऊ शकता आणि त्या माध्यमातून तुमचा एसे जो आहे तो आणखी एनरिच तुम्ही करू शकता. ठीक आहे. आणि पॉझिटिव्ह नोटवरती तो एसे एंड करणं की ब्युटी ऑफ जर्नीज, ब्युटी प्रवासामधला जो सगळा हा आनंद आहे, मग तो प्रवास फक्त एक्सटर्नल नसून तो इंटरनल सुद्धा कसा महत्त्वाचा आहे हे सांगणं तिथे महत्त्वाचं ठरेल असं वाटतं. पुढचा टॉपिक जो आहे तोही महत्त्वाचा आहे. चौथा टॉपिक आहे इन्स्पिरेशन फॉर क्रिएटिव्हिटी स्प्रिंग्स फ्रॉम द एफर्ट टू लुक फॉर द मॅजिकल इन मंडेन. एखाद्या सामान्य गोष्टीमध्ये, सर्वसामान्य गोष्टींमध्ये सुद्धा आपण आनंद कसा शोधायचा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मॅजिकल काहीतरी कसं शोधायचं आहे आणि त्यातून बाबा आपण कशा पद्धतीने जग एक्सप्लोर करायचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण इथे पाहू शकतो या स्टेटमेंटमधून. आणि त्याच्यामुळे जर का आपण पाहिलं तर त्यामध्ये तुम्ही एखादी छान इन्स्पायरिंग अशी स्टोरी सांगू शकता की जशी सुधा चंद्रन यांची स्टोरी मला तो टॉपिक पाहिल्यावरती आठवली. ग्रेट इंडियन क्लासिकल डान्सर की ज्यांनी त्यांचा बाबा प्रोस्थेटिक लेग होता, ठीक आहे, आणि त्यांना या सगळ्यातून या सामान्य परिस्थितीतून त्या सामान्य अशा प्रोस्थेटिक लेगमधून की ज्यातून त्यांना खूप काही करता येणार नव्हतं पण त्या माध्यमातून त्यांनी त्यातून मॅजिक शोधलं डान्सचं, त्यातून त्यांचं एक विश्व तयार केलं, त्यातून मिलियन्स ऑफ लोकांना त्यांनी इन्स्पायर केलं. आणि अशा सर्वसामान्य गोष्टींमध्ये आपल्या अवतीभोवतीचा सगळा परिसर वाटतो बऱ्याचदा की हा सामान्य आहे, पण त्यात आपण समजा पॅटर्न शोधू शकलो, त्यातून आपण बाबा सर्वसामान्य गोष्टींमधून मॅजिकल गोष्टी तयार करू शकलो तर खूप व्यवस्थित आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. मगाच्या टॉपिकवरती मी परत एकदा जातो तिसऱ्या टॉपिककडे, नॉट ऑल हू वंडर आर लॉस्ट. बोलता बोलता मला एक एक्झाम्पल आत्ता जस्ट एक खूप छान सुचलं आणि आठवलं, आईन्स्टाईनचं एक्झाम्पल की आईन्स्टाईनने कशा पद्धतीने बाबा ज्यावेळेस सुरुवात केली त्याच्या या सगळ्या सायंटिफिक एक्सप्लोरेशनची आणि असं सगळं, त्यावेळेस बाबा त्याने क्लर्क सारखं काम केलं, त्याने लायब्ररीजमध्ये काम केलं, पण अशा सगळ्यातून त्याने त्याची जी क्युरिओसिटी होती, त्याचा जो क्युरिओसिटीचा एलिमेंट त्याच्या मनामध्ये होता, सतत प्रत्येक गोष्ट क्वेश्चन करत राहण्याचा त्याचा जो ॲटिट्यूड होता, त्या माध्यमातून आईन्स्टाईनने अख्ख्या जगाला विचार करायला लावणारे, नवीन दिशा देणारे जे सगळे शोध लावले ते प्रचंड महत्त्वाचे असे सगळे शोध होते. अशा पद्धतीची एक्झाम्पल्स तिथे येणं आपल्या एसेला एनरिच करेल. आपण आता डिस्कस करत होतो आपला चौथा टॉपिक, मी परत एकदा त्याच्यावरती येतोय. सो त्याच्यामुळे बाबा आपण या आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण कशी ब्युटी शोधायची आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, त्याचबरोबर बाबा या दैनंदिन आयुष्यामधल्या या छोट्या क्षणांमध्ये कशी ट्रान्सफॉर्मेटिव्ह पॉवर असते की एखादा सामान्य विचार, एखादा सामान्य ट्रिगर पॉइंट आपल्याला एखाद्या कन्क्लुजनपर्यंत घेऊन जातो. आयुष्याचा एखादा नवीन मार्ग जो आहे क्रिएटिव्हली तो आपल्या समोर येतो. तुम्ही सांगू शकता की कसे आपल्याकडचे वेगवेगळे जे आर्ट फॉर्म्स आहेत, मग त्याच्यामध्ये आपलं इंडियन फोक आर्ट असेल
की हाऊ डेली लाईफमधल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला एका नवीन प्रवासाकडे, एका नवीन आनंदाकडे, एखाद्या मॅजिकल गोष्टीकडे घेऊन जातात. त्याचबरोबर तुम्ही नवीन ग्लोबल आर्ट मुवमेंट्स असतील, मग त्या सरियलिझम सारख्या असतील की ज्या माध्यमातून आपण त्या सरियलिझममध्ये काय सांगितलं जातं, बेसिकली इट ट्राईज टू फाइंड मॅजिक अँड स्ट्रेंज काइंड्स ऑफ ब्युटीज इन दी अनएक्सपेक्टेड अँड दी अनकॅनी, डिसरिगार्डेड, अनकन्व्हेन्शनल थिंग्स, की ज्यांच्यामधूनही आपण कशी ब्युटी फाइंड आउट करू शकतो, त्यातून आपण मॅजिकल मुवमेंट्स कशा क्रिएट करू शकतो. सो त्यामुळे हे जे पर्स्पेक्टिव्ह आहेत त्यात तुमचे येणं, की ज्याच्यामध्ये तुम्ही सोसायटल पर्स्पेक्टिव्ह, पर्सनल पर्स्पेक्टिव्ह, की ज्याच्यातून तुम्हाला पर्सनल मोमेंट ऑफ इन्स्पिरेशन एखाद्या सामान्य गोष्टीतून मिळाली असेल, सो ती त्या ठिकाणी मांडणं, किंवा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधून तुम्हाला काहीतरी इन्स्पायरिंग वाटलं किंवा लोकांना काहीतरी इन्स्पायरिंग वाटलं आणि त्यांनी त्या गोष्टी केल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल की सर्वसामान्य वाटणारा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम, सर्वसामान्य आयुष्यामध्ये ज्यावेळेस बाबा कॅब्स मिळत नाहीयेत किंवा काही मिळत नाहीयेत, या एका सामान्य एक्सपिरियन्स जो प्रत्येकाला मिळत असतो रोज, त्यातून कोणाला तरी आयडिया सुचली की अरे कॅब शेअरिंगच्या ज्या आयडियाज आहेत त्या आपण करायला पाहिजेत. मग तिथून उबेर असेल, ओला असेल, अशा सगळ्या ॲप्लिकेशन्स आणि राईड शेअरिंग प्लॅटफॉर्मचा जन्म झाला. इथपर्यंतची एक्झाम्पल जी आहेत ते आपण बिल्ड करत करत आपल्या उत्तरांमध्ये त्या मांडू शकतो. आणि निसर्ग हा जो आहे तो सर्वसामान्यपणे रोज आपल्या समोर वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये येत असतो आणि त्या निसर्गामधले पण जे चमत्कार आहेत ते पण तुम्ही हायलाईट करू शकता. आणि त्या इनोव्हेशन्समधून, त्या चमत्कारांमधून आपण इन्स्पिरेशन घेऊन आपल्या आयुष्याशी निगडीत असणारे प्रॉब्लेम्स, असणाऱ्या समस्या, त्यांच्यावरती मात कशी करू शकतो हेही आपण सांगू शकतो. त्याचबरोबर याच्यामध्ये अजून इन डेप्थ तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही हाही विचार करू शकता की एखाद्या मुद्द्याचा विचार करताना आपण फिलॉसॉफिकली कशाला ऑर्डिनरी म्हणावं, कशाला एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणावं, कशाला सामान्य म्हणावं, कशाला मंडेन म्हणावं, इथपासून बाबा कशाला सामान्य म्हणावं, कशाला असामान्य म्हणावं, याच्यामध्ये सुद्धा कशी बाबा नेहमीच कन्फ्युजिंग परिस्थिती असू शकते. आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमधलाही आनंद मिळवणं, छोट्या छोट्या गोष्टींमधूनही आपण काहीतरी मॅजिकल क्रिएट करणं आणि आपल्या आयुष्यांमध्ये जे काही आसपास असणारे प्रॉब्लेम्स आहेत, डेली दैनंदिन जीवनाचं सगळं रहाटगाणं सगळं चाललेलं आहे, त्याच्यामध्ये दैनंदिन जीवनामधले जे आपले स्ट्रगल्स आहेत, या सगळ्या स्ट्रगल्समध्ये आपण होप, आपण एखादा आशावाद कसा जोपासला पाहिजे, त्यातून ते इन्स्पिरेशन कसं मिळवलं पाहिजे, अशा एखाद्या पॉझिटिव्ह अपलिफ्टिंग अशा नोटवरती समजा तुम्ही तुमचा एसे एंड करू शकलात, ज्याच्यामध्ये तुम्ही सांगताय की कशा अमर्याद संधी, कशा एंडलेस पॉसिबिलिटीज आहेत या जगामध्ये आणि त्याच्यासाठीचं इन्स्पिरेशन, त्यासाठीचं मोटिवेशन हे आपल्या आजूबाजूलाच आहे. त्याच्यातून फक्त आणि फक्त आपण अंदाज घ्यायचा आहे, त्यातून आपल्या प्रवासाची सुरुवात करायची आहे आणि तो प्रवास कधी मॅजिकल प्रवासापर्यंत जाईल, कधी त्यातून आपण नवीन काहीतरी क्रिएट करू हे आपल्यालाही कळणार नाही आणि ते किती महत्त्वाचं असेल. या पद्धतीने तुम्ही तुमचा तो एसे जो आहे तो नक्कीच समअप करू शकता. असा हा सेक्शन ए आपला पाहून झाला. आता आपण सेक्शन बी कडे वळूयात. सेक्शन बी बघताना जसं मी सुरुवातीला मगाशी सांगितलं की सेक्शन बी मधले बरेचसे टॉपिक्स हे थोडेसे GSच्या वेगवेगळ्या सब टॉपिकशी संलग्न असे आहेत. सो त्यातला पहिला टॉपिक जर का आपण पाहिला, जो मुळात 5वा एसेचा टॉपिक आहे, गर्ल्स आर वेड डाऊन बाय रिस्ट्रिक्शन्स, बॉईज विथ डिमांड्स टू इक्वली हार्मफुल डिसिप्लिन्स. कुठे ना कुठे गेल्या काही काळामध्ये फेमिनिझमचा जो वाढता प्रभाव जगभरामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, वेव्ज ऑफ फेमिनिझम, फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह, असं सगळं. सो त्यानंतर कुठे ना कुठे त्यालाही काउंटर मुवमेंट ही कुठे ना कुठे निर्माण होताना आपल्याला बघायला मिळते, की ज्यामध्ये पुरुषसुद्धा सांगायला लागलेले आहेत की बाबा आमच्यावरती कसे अन्याय अत्याचार होत आहेत किंवा काय. आपण काही एक्झाम्पल्स बघितलेली असतील की जशी मिसयूज जो झाला डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचा, त्याची काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहायला मिळाली, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले असतील किंवा काय. ही रियालिटी अजूनही आहे की महिलांवरती अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणावरती होतात आणि त्यामुळे त्यांच्या अपलिफ्टमेंटची, त्यांच्या एम्पॉवरमेंटची प्रचंड गरज आहे. पण त्याचाच परिणाम म्हणून मेनकडे, मुलांकडे दुर्लक्ष होत आहे की काय, अशी शंका काही जण व्यक्त करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सचिन तेंडुलकर सारखा व्यक्ती, क्रिकेटमधला भगवान, क्रिकेटमधला देव, आणि त्यालाही तो खूप छोटा असतानाच्या काळापासून ज्यावेळेस त्याने देशाला आपल्या रिप्रेझेंट करायला सुरुवात केली, काय प्रकारचं बर्डन आणि प्रेशर त्याच्यावरती होतं वेन एव्हर ही वेंट फॉर द परफॉर्मन्स. किंवा किरण बेदींचं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता, बिईंग द फर्स्ट विमेन IPS ऑफिसर्स, ज्यांनी बाबा IPS जॉईन केलं आणि असं सगळं.
त्यांना ज्या प्रकारच्या रिस्ट्रिक्शन्स त्या काळामध्ये सुद्धा झेलाव्या लागल्या, कारण ते पूर्ण पोलिसिंग जे आहे ते मेल डॉमिनेटेड फील्ड होतं. त्यामध्ये त्यांनी सगळे बॅरियर्स क्रॉस केले, त्यांनी स्वतःची इनोव्हेशन त्याच्यामध्ये आणलं आणि शी सेट अन एक्झाम्पल फॉर दी काउंटलेस इंडियन विमेन अँड नॉट ओनली इंडियन विमेन, फॉर द ग्लोबल विमेन ॲज वेल. तर या पद्धतीने तुम्ही त्या रिस्ट्रिक्शन्सवरती मात केल्यानंतर काय होऊ शकतं आणि बाबा ते ओझं कसं असू शकतं मुलांवरती सुद्धा, या दोन्हीचा कॉन्ट्रास्ट जो आहे तो तिथे मांडायचा प्रयत्न तुम्ही करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला हिस्टॉरिकल रोल सांगावा लागेल जेंडर्सचा, त्याच्यामध्ये ज्या प्रकारच्या कन्सेप्ट जेंडरशी असोसिएट केल्या जातात त्याने कुठे ना कुठे त्या जेंडरमधल्या व्यक्तींना स्वतःचा फ्रीडम ऑफ चॉईस कधी कधी नसतो. मग ज्यांना बाबा असं ट्रीट केलं तर ज्या पुरुषांना की बाबा यांच्यामध्ये जरा फेमिनाईन कॅरेक्टरिस्टिक थोडे जास्ती आहेत, मग त्यांना बाबा मॅस्क्युलाईन होण्याकडे जास्ती प्रयत्न केला जातो, त्यांना तशा प्रकारे ट्विस्ट केलं जातं, त्यांना त्या पद्धतीने बाबा मोल्ड करण्याचा प्रयत्न होतो, किंवा महिलांवरती बऱ्याचदा रिस्ट्रिक्शन्स येतात. हे कशामुळे होतं तर हे हिस्टॉरिकल जेंडर रोल्स आणि आता मॉडर्न डे एक्सपेक्टेशन्स कशा एकमेकांशी सिंकमध्ये नाही आहेत आणि त्यामुळे आता हे जे सोशल कन्स्ट्रक्ट तयार झालेले आहेत सोसायटीचे, ज्याच्यामध्ये जेंडर रोल्स डिफाईन केले जातात, त्याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट काय होतो दोन्ही जेंडर्सच्या व्यक्तींवरती. आणि या एसेमध्ये जरी गर्ल्स आणि बॉईज आणि बाबा त्यांना रिस्ट्रिक्शन्स आणि डिमांड्सने कशा प्रकारे घेरून टाकलेलं आहे हे सांगितलं जात आहे, त्याचबरोबर तुमच्या एसेमध्ये तुम्ही फक्त गर्ल्स आणि बॉईज किंवा मेल आणि फिमेल या जेंडर्स विषयीच न बोलता तुम्ही त्याच्या पुढे जाऊन LGBT कम्युनिटी असेल त्यांच्यावरती लागलेला शिक्का आणि त्यांना तो पण सगळा जो ती चौकट आहे त्यांच्याकडे बघण्याची, ती चौकट मोडून त्यांना त्याच्यातून पण पुढे कसं त्यांनाही जाता येईल या अँगलने सुद्धा हा एसे जो आहे तो आपल्याला नक्कीच डेव्हलप करणं गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर ज्या विमेन राईट मुवमेंट आहेत भारतामधल्या, ग्लोबल मुवमेंट्स आहेत वेगवेगळ्या विमेन राईट्सच्या, फेमिनिझमच्या, मी टू मुवमेंट असतील किंवा काय असतील, यांच्यामध्ये सुद्धा काही असे पॉईंट्स आहेत की ज्यांच्यावरती क्रिटिसिझम होऊ शकतं. सो ते मुद्दे सुद्धा तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये टाकू शकता आणि मिसयूज कसा कधी कधी यातल्या काही गोष्टींचा होतो हेही सांगू शकता. जरी तुम्ही हे सगळं लिहिताय त्यामध्ये तुमचा काही पर्सनल एक्सपिरियन्स जेंडर एक्सपेक्टेशनचा तुम्हाला सांगायचा असेल, तुम्ही सोसायटीमध्ये ऑब्झर्व केलेला, नक्कीच तो सांगू शकता. हे सगळे सोसायटीमधले जेंडर रोल्स कसे इव्हॉल्व्ह झालेले आहेत ओव्हर द पिरियड याची चर्चा तुम्ही तुमच्या एसेमध्ये करू शकता. त्याचबरोबर या ज्या जेंडर एक्सपेक्टेशन्स आहेत मग त्याचा परिणाम कसा वेगवेगळ्या ठिकाणी होतो आणि मग जेंडर डिस्पॅरिटी आपल्याला कशी पाहायला मिळते याची एक्झाम्पल, जसं की स्टेम सगळ्यांना माहिती असेल, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स या फील्डमध्ये कसं महिलांचं प्रमाण कमी होतं, कन्व्हेन्शनली थोडंसं वाढतंय पण अजूनही ते प्रमाण खूप आहे असं म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे मग त्यांना फ्रीडम ऑफ चॉईस, त्यांच्या स्वतःच्या पॅशन्स आणि इमोशन्स नुसार त्यांना बाबा वागता येण्याचं स्वातंत्र्य हे प्रत्येक जेंडरला, प्रत्येक बाबा या सेक्सला असलं पाहिजे आणि त्यानुसार या जेंडर डिस्पॅरिटीज आपण कशा पद्धतीने पुढे घेऊन पुढे जाऊन आपण त्या जेंडर डिस्पॅरिटीज पासून जेंडर इक्वालिटीपर्यंतचा आपला जो प्रवास आहे तो आपण गाठू शकतो, ह्याची जी दिशा आहे ती तुम्ही सांगणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच तुमचा जो शेवट आहे सो तुम्हाला सांगावं लागेल त्यामध्ये की एखादी होपफुल विजन की ज्याच्यामध्ये सगळेच हे दोन जेंडर्स फक्त त्याची चर्चा न करता ऑल सॉर्ट्स ऑफ जेंडर आयडेंटिटीज दॅट आर देअर, यांना कुठल्याही प्रकारच्या रिस्ट्रिक्टिव्ह डिसिप्लिन्स, बायसेस, प्रिज्युडायसेस मधून न पाहता त्यांना ॲज अन इंडिव्हिज्युअल म्हणून ट्रीटमेंट मिळणं, ॲज अन सेपरेट इंडिव्हिज्युअल म्हणून त्यांनी जगाच्या समोर येणं आणि त्यानुसार आपणही सगळ्यांकडे बघताना त्या दृष्टीने पाहणं आणि त्या फक्त जेंडरच्या चौकटीत न पाहता या वेगळ्या मुद्द्यांचा विचार करणं हे आपण त्याच्यामध्ये मांडू शकतो. पुढच्या एसेकडे जरा जाऊयात आपण. ज्या एसेचा टॉपिक आहे मॅथमॅटिक्स इज द म्युझिक ऑफ रिझन. लक्षात घ्या, हा खूप महत्त्वाचा असा टॉपिक आहे आणि ब्युटिफुल असा टॉपिक आहे, कारण जर का आपण पाहिलं तर हे प्युअर मॅथमॅटिक्स जे आहे ते हे कुठे ना कुठे त्याच्या स्वतःच्या पद्धतीमध्ये ती एक पोएट्रीच आहे आणि ही ती पोएट्री कशाची आहे, लॉजिकल आयडियाजची ती पोएट्री आहे. मग आता हे मॅथमॅटिक्स इज द म्युझिक ऑफ रिझन असं का म्हटलं जातं, कारण रिझनिंग ॲबिलिटी जी आपली आहे, रॅशनल ॲबिलिटी जी आहे ती कुठे कुठे मॅथमॅटिक्सने शेप होत असते. हे तुम्हाला सांगताना तुम्हाला रामानुजनचं तुम्ही एक्झाम्पल मांडू शकता की हाऊ ही वॉज व्हेरी मच पॅशनेट विथ द नंबर्स,
द ग्रेट रामानुजन, आणि त्यांनी त्यांच्या ह्या इंट्युटिव्ह ग्रास्प जी त्यांची होती मॅथमॅटिकल कन्सेप्टची, त्यातून त्यांनी कशा प्रकारे बाबा मॅथमॅटिकल थेरीज रिझन बेस्ड ज्या आहेत त्या मांडल्या. किंवा भास्कराचार्यांचं एक्झाम्पल तुम्ही मांडू शकता की हाऊ ही एक्नॉलेज्ड that any number divided by 0 is infinity and that the sum of any number and infinity is also infinity, पासून शकुंतला देवी की ज्यांच्याकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲबिलिटी होती टू परफॉर्म कॉम्प्लेक्स मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स, स्वतःच्या डोक्यामध्ये त्या करायच्या हे सगळे कॅल्क्युलेशन्स विदिन सेकंड्स. आणि त्यांचं हे जे नंबर्स विषयीचं त्यांची असणारी पॅशन आहे, त्यांची ॲबिलिटी आहे टू प्ले विथ द नंबर्स, यातून बाबा ते कसं सिमिलर आहे म्युझिक नोट्स सारखं. म्युझिक नोट्समध्ये ज्या प्रकारची हार्मनी दिसते, रिदम आपल्याला दिसते, तीच रिदम तीच हार्मनी कशी इनहेरंटली मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा आपल्याला दिसते, हे आपण या एक्झाम्पल्समधून नक्कीच सांगू शकतो. ही एक्झाम्पल्स मांडताना आपण मॅथमॅटिक्समधले जे इनोव्हेटिव्ह प्रकार आहेत, जसं तुम्हाला माहिती असणारी फिबोनाची सिरीज, ही फिबोनाची सिरीज जी आहे ती आपल्याला जगामध्ये पाहायला मिळते. आणि ही सिरीज ब्युटिफुल तर आहे, ही सिरीज नॅचरल गोष्टींमध्येही आपल्याला बघायला मिळते. मग तो बाबा सिक्वेन्स असेल ट्रीजमधल्या प्लांट्सचा किंवा गॅलेक्सीजमधल्या स्टार्सची अरेंजमेंट असेल, इथपासून आपल्याला ती जी ब्युटी आहे फिबोनाची सिरीजमधल्या मॅथ्समधली, ती आपल्याला प्रत्यक्ष जगामध्येही पाहायला मिळते. तर हे जे आहे ब्युटी आणि एलिगन्स ऑफ मॅथमॅटिकल प्रूफ्स आपल्याला कुठे ना कुठे तिथे दाखवणं, आणि कशी ही जी सगळी मॅथमॅटिक्सची सगळी ब्रांच आहे, हाऊ इट इज लाईक युनिव्हर्सल लँग्वेज ऑफ मॅथमॅटिक्स, आणि त्याचे ॲप्लिकेशन्स जे आहेत ते आपण सांगण्याचा प्रयत्न आपल्या उत्तरामध्ये इथे करता येणं शक्य आहे. आणि मग तुम्हाला समजा त्याच्यामुळे हे सांगताना की भारतामध्ये या मॅथ्सचा कसा विकास झाला आणि त्याच्यामुळे रिझनिंग कॅपॅबिलिटी कशी वाढली, मग वैदिक मॅथमॅटिक्स असेल किंवा वेस्टर्न जगतामधलं पायथागोरसची थेरम असेल आणि एन्शियंट ग्रीक जे विचारवंत आहेत त्यांच्यावरती त्या सगळ्याचा पायथागोरस थेरमचा आणि पायथागोरसच्या विचारांचा कसा प्रभाव होता, इथपासूनच्या गोष्टी तुम्ही लिंक करत करत पुढे जाऊ शकता. आणि त्यामुळेच तुम्ही मॅथमॅटिकल डिस्कव्हरीजचा कशा पद्धतीने रॅशनॅलिटी वाढण्यावरती बाबा इम्पॅक्ट होतो, त्यातून आपण सायंटिफिक डेव्हलपमेंट्स कशा केल्या, मग त्या कोडिंगपासून स्पेस सेक्टरपर्यंतच्या असतील, या तुम्ही सांगू शकता. आणि त्यामुळे मॅथमॅटिक्सचं एज्युकेशन हे कसं महत्त्वाचं आहे, फक्त आणि फक्त बाबा अकॅडमिक स्टडीजसाठी नाही, तर विचार डेव्हलप करण्यासाठी सुद्धा, लॉजिकल क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करण्यासाठी सुद्धा हे तुम्ही सांगू शकता. आणि त्याच माध्यमातून मग आपण जगासमोरचे असणारे चॅलेंजेस कसे या रिझनिंगच्या माध्यमातून, हे मॅथमॅटिकल टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्सच्या माध्यमातून जगासमोरच्या प्रॉब्लेम्स आणि समस्यांना आपण सामोरं जाऊन त्याच्यावरती मात कशी करू शकतो हे आपण सांगू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या एसेजना शेवट करायचा असेल तर तुम्ही असं सांगू शकता की ही जी विजन आहे अशा प्रकारच्या जगाची की जिथे मॅथमॅटिक्स आपल्याला कंटिन्युअसली गाईड करत असतं टुवर्ड्स रिझन अँड इनोव्हेशन, तर्क आणि त्या माध्यमातून लागणारे शोध, हे सांगत सांगत आपण त्या एसेच्या शेवटाकडे जाऊ शकतो. ठीक आहे. पुढचा टॉपिक आहे एसेचा महत्त्वाचा, अ सोसायटी दॅट हॅज मोर जस्टिस इज अ सोसायटी दॅट नीड्स लेस चॅरिटी. खूप प्रोफाउंड असं स्टेटमेंट आहे. जगातल्या इक्वॅलिटीविषयी, फेअरनेसविषयी, न्यूट्रॅलिटीविषयी हे कुठे ना कुठे आपल्याला सांगता आहे. आणि त्यामुळेच मला एक लॅटिन अमेरिकन प्रेयर आठवतंय. मी आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांशी बोलताना, बऱ्याचशा बॅचच्या मागच्या 1-2 वर्षांच्या बॅचच्या मुलांशी बोलताना हे स्टेटमेंट ही लॅटिन अमेरिकन प्रेयर सांगितलेली होती, त्यांना आठवत असेलच. ही ती स्टेटमेंट आहे, ती पोएम आहे. ओ गॉड, टू दोज हू हॅव हंगर गिव्ह ब्रेड अँड टू अस हू हॅव ब्रेड गिव्ह द हंगर फॉर जस्टिस. खूप प्रोफाउंड अशी ही लॅटिन अमेरिकन प्रेयर आहे की जी सांगते की बाबा आपल्यामध्ये तो हंगर असला पाहिजे जस्टिससाठीचा. तो असेल तर मग आपल्याला या सगळ्या गोष्टींची गरज राहणार नाही. जिथे जस्टिस आहे तिथे चॅरिटीची गरज राहणार नाही. कदाचित ती चॅरिटी फक्त कधी दाखवण्यासाठी असते. सो अशा शॅलो चॅरिटीपेक्षा जस्टिस असेल, तशा आपल्या मॉडर्न डे सिस्टीम्स असतील, आपण सोसायटीमध्ये तशा प्रकारचे स्ट्रक्चर्स बनवलेले असतील, त्या प्रकारच्या सगळ्या सिस्टीम्स असतील, तर ऑटोमॅटिकली चॅरिटीची गरज लागणार नाही, कोणावरती तरी दया दाखवण्याची गरज राहणार नाही. पण आपली सोसायटीज फेअरनेसच्या प्रिन्सिपल्सवरती तयार झालेली असेल आणि त्यामुळे त्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या लोकांना जे उपेक्षित आहेत, जे वल्नरेबल सेक्शन्स आहेत, अशांना आपण सोसायटीमध्ये एक समान दर्जा कसा मिळवून देऊ शकतो हे आपण सांगू शकतो. आणि मग त्यामध्ये तुम्ही डिफरंट एज ग्रुप्स पाहू शकता, डिफरंट जेंडर्स पाहू शकता, डिफरंट फायनान्शियल बॅकग्राऊंड्स पाहू शकता आणि त्यांना या जस्टिसचा कसा फायदा होऊ शकतो आणि या जस्टिसच्या माध्यमातून
ते स्वतःला कसं पुढे घेऊन जाऊ शकतात हे मुद्दे जे आहेत तुम्ही नक्कीच मांडू शकता. मग त्यामध्ये तो जस्टिस असेल, तो घरापासून कसा सुरू होतो इथपासून तो सोसायटल लेवल, ग्लोबल लेवलपर्यंत आपण कसा घेऊन जाऊ शकतो, आणि त्यामध्ये या सोसायटीमधल्या या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या भारतीय विचारांमध्ये इनहेरंटली कसा आहे हे तुम्ही G20च्या वसुधैव कुटुंबकमपासूनच्या उदाहरणांपासून नक्कीच सांगायला तुम्हाला सोपं पडू शकतं, आणि त्याने तो एसे अजून जास्ती एनरिच तुम्हाला करता येणं शक्य आहे. सो हा जो फिलॉसॉफिकल व्ह्यू आहे त्यामुळे जस्टिसवरचा आणि चॅरिटीवरचा तो तुम्ही मांडणं, आणि त्यामध्ये कशा पद्धतीने जस्टिस असेल, समाजामध्ये न्याय असेल, न्याय भावना असेल, ऑटोमॅटिकली जे उपेक्षित घटक आहेत त्यांना त्यांच्या आत्ताच्या पिचलेल्या अवस्थेतून आपण बाहेर काढून त्यांना एक सन्मानाचं आयुष्य कसं देऊ शकतो, आणि त्या माध्यमातून आपण जी जस्ट सोसायटी, एक न्याय्य असं राज्य, एक न्याय्य असा समाज कसा तयार करू शकतो की जी चॅरिटी बेस्ड आहे फक्त आणि फक्त प्रेमावरती, नेसेसिटीवरती नाही. अशा प्रकारच्या एका विजनला तुम्ही शेवटाकडे जन्म देऊ शकता, आणि तुम्ही तुमचा एसे जो आहे तो चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर प्रेझेंट करू, एक्झामिनर समोर तुमच्या प्रेझेंट करू शकता. सो हा झाला 7वा एसे. पुढे जाऊयात आपण. शेवटचा जो टॉपिक होता एज्युकेशन विषयीचा. एज्युकेशन इज व्हॉट रिमेन्स आफ्टर वन हॅज फॉरगटन व्हॉट वन हॅज लर्न इन स्कूल. तर हे स्टेटमेंटही महत्त्वाचं आहे, कारण इग्नोरन्स जो आहे तो दूर घेऊन जाणारं ही जी सगळी एज्युकेशनची प्रोसेस आहे ती फक्त आणि फक्त शाळेमध्येच असते, फक्त कॉलेजेसमध्येच आपण काहीतरी गोष्टी शिकत असतो असं नाही आहे. तर हे एज्युकेशन कसं लाईफ लॉंग आहे, एज्युकेशन कसं सतत आपण घेत राहिलं पाहिजे, आणि त्यातून तुम्ही एक्झाम्पल्सच द्यायचे असतील तर यू कॅन बिगिन विथ व्हेरियस डिफरंट पीपल हु आर सेल्फ टॉट, जे स्वतः शिकलेत स्वतःच्या जीवावरती, कुठल्या शाळेमध्ये न जाता सुद्धा, आणि त्यांनी सुद्धा आयुष्य कसं पूर्णपणे बदलून टाकलं स्वतःचं सुद्धा आणि दुसऱ्यांचं सुद्धा, त्याची एक्झाम्पल्स पण जे आहे तुम्ही नक्कीच देऊ शकता. आणि मग त्या माध्यमातून मग तुम्ही एक्झाम्पल्स देऊ शकता वेगवेगळ्या लोकांची, वेगवेगळ्या ग्रेट लोकांची. मग धीरूभाई अंबानी असतील, जसं मगाशी पण मी कुठेतरी त्यांचं एक्झाम्पल सांगितलं, ठीक आहे, किंवा बाकीचे वेगवेगळे लोक असतील, त्यांची एक्झाम्पल देत फॉर्मल शाळेच्या चौकटीमध्ये, फॉर्मल शिक्षणाच्या चौकटीमध्ये न शिकता आपण पुढे जाऊन कशा पद्धतीने बाबा हे सगळं करू शकतो. कारण धीरूभाई अंबानींचंच एक्झाम्पल असेल तर बघा, त्यांनी ज्यावेळेस रिलायन्स फाउंड केलं, रिलायन्सची सुरुवात केली, तो त्यांचं स्मॉल टाईम वर्कर म्हणून त्यांची बाबा सुरुवात त्याच्या आधीची झालेली होती. त्यांचं फॉर्मल एज्युकेशनही खूप झालेलं नव्हतं, पण त्यापासून त्यांचा तो प्रवास, किंवा रवींद्रनाथ टागोर असतील ज्यांना नोबेल मिळाला आणि पोएट्री त्यांची बाबा सगळी आजही आपल्याला इन्स्पायरिंग अशी ठरते. सो त्यांचं सुद्धा स्वतःचं फॉर्मल एज्युकेशन न होता होम स्कूलिंग झालेलं होतं, आणि ते पण तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता की असा एखादा व्यक्ती की त्यांनी स्वतः पुढे जाऊन फार विश्वभारती युनिव्हर्सिटीची जी आहे ती स्थापना केली, आणि त्याच्यामुळे आपण सांगू शकतो की बाबा एखाद्याचं फॉर्मल टीचिंग झालं नसेल तरी सुद्धा त्याच्या अंडरस्टँडिंगमध्ये, त्याच्या विचारांमध्ये कमालीची डेप्थ जी आहे ती असू शकते. किंवा आपले कैलास सत्यार्थी असतील की ज्यांना नोबेल पीस प्राइज मिळालं, त्यांनी चाइल्ड लेबरच्या या सगळ्यामध्ये काम केलं, पण त्यांचे हे विचार, त्यांचं हे काम, हे फॉर्मल एज्युकेशन त्यांना ज्याच्यात मिळालेलं होतं त्यापासून मोटिवेटेड होतं असं अजिबातच नाही आहे. कारण त्यांच्या मनामधली जी प्रेरणा होती चिल्ड्रनच्या, म्हणजे मुलांच्या आपल्या हक्कांसाठी भांडण्याची, त्याच्यासाठी बाबा काम करण्याची, त्यांच्या मनामध्ये जो कुठे ना कुठे प्रोफाऊंड असा विचार होता, डीप सेन्स ऑफ एम्पथी अँड अंडरस्टँडिंग त्यांच्यामध्ये जी होती, ते कुठे ना कुठे आपल्याला त्यांच्या या सगळ्या कामामध्ये पाहायला मिळते. सो त्याच्यामुळे आपण सांगू शकतो की फक्त आणि फक्त शिक्षण हे जे आहे ते शाळेमध्ये जे अकॅडमिक विषय शिकवले जातात ते फक्त महत्त्वाचे नाही आहेत, तर मग शाळेमध्ये जे व्हॅल्यू सिस्टीम शिकवली जाते, जे संस्कार होतात, त्यातून जी क्रिटिकल थिंकिंग कुठे ना कुठे डेव्हलप होत असते. जसं आपणही चाणक्य मंडल परिवारमध्ये सांगतो की आपण जे वेगवेगळ्या मॉड्यूल्समध्ये तुम्हाला जे शिकवतो ते महत्त्वाचं आहेच, पण किंबहुना त्यापेक्षा जास्ती महत्त्वाचा तुम्हाला दिला जाणारा मेसेज आहे की तुम्ही आयुष्यामध्ये काय करायचं आहे. मग त्यासाठी जी आपली योजना आहे, अधिष्ठान मालिका असेल, मग आपला संकल्प असेल, त्या माध्यमातून जे तुम्ही शिकता ते लाईफ लॉंग तुमच्या बरोबर राहतं. किंवा चाणक्य मंडळ परिवारमधली आपली वेळेची शिस्त असेल 6 म्हणजे 5:55, ती जर का तुम्ही फक्त शिकू शकलात त्याचाही तुमच्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचा इम्पॅक्ट जो आहे तो असणार आहे. सो एज्युकेशन इज व्हॉट रिमेन्स आफ्टर वन हॅज फॉरगटन व्हॉट वन हॅज लर्न इन स्कूल, आणि त्याच्या पुढे जाऊन त्यातली व्हॅल्यू सिस्टीम आपण जे घेत असतो आणि ती आपल्या आयुष्यभरामध्ये आपल्याला कशी उपयोगाला येत असते, हाऊ इट शेप्स आर कॅरेक्टर्स, आर व्हॅल्यू सिस्टम्स, आर थॉट प्रोसेसेस,
इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कम्पेअर आणि कॉन्ट्रास्टही करू शकता की फक्त आणि फक्त बाबा मग लाईफचे एक्सपिरियन्सेस, आपल्या आयुष्यातले अनुभव हेच महत्त्वाचे तसं नाही. ते महत्त्वाचे आहेतच, किंबहुना कदाचित ते स्कूल एज्युकेशनपेक्षाही महत्त्वाचे आहेत, पण म्हणून फॉर्मल एज्युकेशनचंही महत्त्व अजिबातच नाही आहे असंही नाही आहे. त्यामुळे स्कूल एज्युकेशन आणि लाईफ एक्सपिरियन्सेस या दोघांना आपण कशा पद्धतीने होलिस्टिकली प्रेझेंट करू शकतो, हे कनेक्शन जे आहे ते आपल्या नवीन एज्युकेशन जी पॉलिसी आहे, नवीन शैक्षणिक धोरण आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी, त्याच्यामध्येही आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यामुळेच इंडियन एज्युकेशनची सिस्टीम, मग ती गुरुकुल सिस्टीम कशी होती, ग्लोबल एज्युकेशन सिस्टीम कशी आहे, आत्ताच्या काळामध्ये जर का पाहिलं तर फिनलँडची एज्युकेशन सिस्टीम असतील, बाकीच्या काही स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमधल्या शिक्षणाच्या पद्धती असतील, त्यांचं तुम्ही कंपॅरिझन करून तुमच्या पर्सनल एक्सपिरियन्सेसमधून, त्याचबरोबर तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं ग्लोबली रेकग्नाइज्ड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आणि या सगळ्यांचा प्रवास पाहताय, त्याचं कनेक्शन की आता फक्त आणि फक्त फॉर्मल स्कूलिंग न राहता लाईफ लॉंग लर्निंगचं महत्त्व कसं या बदलत्या काळामध्ये, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 4.0च्या काळामध्ये वाढत चाललेलं आहे, याची चर्चा आपण करू शकतो. त्याचबरोबर मग टेक्नॉलॉजीचा वापर आपण शिकण्यामध्ये कसा करू शकतो, मग तो लाईफ लॉंग लर्निंगमध्ये कसा करू शकतो, मग मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सेस, मग युडेमी सारखे किंवा कोर्सेरा सारखे, EDX सारखे जे प्लॅटफॉर्म आहेत यांचा वापर कसा करायचा आहे, आणि मग हे एज्युकेशन इन्क्लुझिव्ह कसं बनावं, ह्या एरा ऑफ AI AIच्या या सगळ्या जगामध्ये, युगामध्ये आपण कशा पद्धतीने आपलं एज्युकेशन कंटिन्युअस ठेवलं नाही बियॉन्ड क्लासरूम्स, तर आपण कसे आउटडेटेड होत जाऊ आणि आपण कसे समाजाच्या मागे पडू, हे आपल्याला त्याच्यामध्ये सांगावं लागेल. आणि हे एज्युकेशन कसं आपल्याला फक्त आणि फक्त व्हॅल्यू सिस्टीम आणि हे न शिकवता डिसिप्लिनपासून बाकीच्या गोष्टी शिकवत असतं आणि त्या आयुष्यामध्ये कशा महत्त्वाच्या असतात, हे आपल्याला त्या एसेमधून सांगता येईल. हे लक्षात घ्या. अशा प्रकारे हे 8 एसे, त्यांच्यावरची फर्स्ट रिॲक्शन आपण पाहिली. तर ज्यावेळेस आपण एसे लिहितोय UPSCचे, त्यावेळेस आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की बाबा आपण जे एसे लिहितोय ती उत्तरं जी आहेत ती रिलेव्हंट असली पाहिजेत, तो मुद्दा आपण म्हणताना कन्साइजली मांडला पाहिजे, इफेक्टिव्हली एक्सप्रेस केला पाहिजे, आपल्या विचारांमध्ये ती क्लॅरिटी जी आहे ती दिसली पाहिजे, आणि बाबा टॉपिकपासून डेव्हिएट न होता पण त्याला पूरक अशी एक्झाम्पल्स, पूरक अशी उदाहरणं मांडत त्याच्यातल्या आर्ग्युमेंट्सला सबस्टॅन्शिएट करण्यासाठी जिथे तुम्हाला डेटा मांडता येईल, जिथे तुम्हाला स्टॅटिस्टिक्स मांडता येतील, हे तुम्ही मांडत पुढे गेलात तर तुमचा एसे खूप जास्ती एनरिच व्हायला मदत होईल. सो त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जे विद्यार्थी आता एसेच्या पेपरची पुढच्या वर्षांसाठी तयारी करतायत, त्यांनी लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही अभ्यास करताना तुमचं वाचन हे ब्रॉड बेस्ड असलं पाहिजे, ज्यामध्ये फक्त सिलेबसच्या टॉपिकशी निगडीत न राहता तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलरही वाचन करताय. मग तुम्ही त्या वाचनामध्ये काही एक्स्ट्रा करिक्युलर पुस्तकं असतील, न्यूजपेपरचं वाचन असेल, न्यूजपेपरमधल्या ज्या पुरवण्या असतात शनिवार रविवारी येणाऱ्या, त्यांचं वाचन असेल, त्यातून तुमच्या विचारांचं जे क्षितिज आहे ते कसं जास्तीत जास्त तुम्हाला मोठं करता येईल, ते जास्तीत जास्त कसं वाईड करता येईल याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आपल्या एसेमध्ये तोचपणा न येता त्याला नाविन्य कसं त्याच्यामध्ये आणायचं आहे, त्याच्यामध्ये निरनिराळे जे त्याचे पैलू आहेत ते समोर कसे आणायचे याचा प्रयत्न जो आहे तो तुम्ही करायला हवा. एकदा तुम्हाला ते करायची प्रॅक्टिस झाली, त्या एसेमध्ये प्रोफाऊंड पॉईंट्स मांडण्याची सवय झाली, ते पॉईंट्स फक्त वेगळी न मांडता त्या पॉईंट्सना सबस्टॅन्शिएशन करणं, म्हणजे एखादा काहीतरी एखादी आकडेवारी तिथे मांडणं, स्टॅटिस्टिक्स म्हणजेच, किंवा एखादा रिपोर्ट असेल, एखाद्या कमिटीचे काही रिकमेंडेशन्स असतील, ते मांडत तुमचा एसे फुलवणं हे तुम्ही करू शकता. सो त्यासाठी तुमचा अभ्यास जो आहे फिलॉसॉफिकल स्वरूपाचा, फिलॉसॉफिकल काही पुस्तकं वाचून, कन्सेप्ट वाचून, फिलॉसॉफर्सचा अभ्यास करून, करंट अफेअर्सचा अभ्यास आणि GSचा अभ्यास, अशा तिन्हीची सांगड घालून तुम्ही तुमचा एसे रायटिंगचा सगळा प्रॅक्टिसचा जो प्रवास आहे तो अजून जास्ती सुखकर करू शकता. आय होप तुम्हाला यातून काही गाईडलाईन्स मिळालेल्या असतील आणि पुढच्या काळामध्ये तुम्हाला या प्रॅक्टिसच्या माध्यमातून पुढच्या वर्षीच्या एसेजला सामोरं जाण्यासाठीचा एक नवीन कॉन्फिडन्स मिळालेला असेल. आपण आपल्या GS1, GS2, GS3, GS4 आणि बाकीच्या ऑप्शनलच्या पेपरचंही ॲनालिसिस असंच करून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सगळे ते नक्कीच ऐकाल आणि त्यातून तुम्हालाही प्रचंड फायदा होईल अशी आमची आशा आहे. धन्यवाद. भेटत राहूया.